लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्वाभिमानी शेतकरी संघटना पुसद तालुक्याच्या वतीनं कृषी विक्रेता संचालक यांच्या विरोधात शेतकऱ्यांना युरिया खते उपलब्ध करून देत नसल्याबद्दल कृषी विभागात तक्रार दाखल झाल्यामुळे संयुक्त सभा दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान सभागृह पुसद येथे आयोजित करण्यात आली होती। याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुसद तालुक्यातील कृषी केंद्र संचालक हे गव्हाच्या पिकाचा हंगाम सुरू असल्याने युरिया खते दुकानदार देत नसल्याच्या तक्रारी, त्यातल्या त्यात खतांचा साठा उपलब्ध नसल्यामुळे आणि ठाणेदार युरिया खताऐवजी लिक्विड फॉर्म असलेले युरिया खते जबरदस्तीने देत असल्याच्या तक्रारी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रेम सरगर यांनी कृषी कार्यालयात दाखल करून सर्व कृषी विक्रेता संघाच्या विरोधात तक्रार दाखल करून एल्गार पुकारलाय। यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असंही शेवटी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। संघटनेने दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी यांनी तात्काळ संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते। सध्या गव्हाच्या पिकाचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खते उपलब्ध करून द्या, तसेच ई-पॉज मशीनचा दैनंदिन वापर करण्यात यावा, दररोजचा साठा तपासण्यात यावा, बोगस खते आणि वारंवार होत असलेल्या तक्रारी तसेच शेतकऱ्यांना त्रास झाल्यास कृषी केंद्र संचालक यांच्याविरुद्ध कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी श्री मुकाडे आणि उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळे यांनी दिली आहे। या संयुक्त सभेला उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळे, तालुका कृषी अधिकारी श्री मुकाडे, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री राठोड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रेम सरगर, सचिव केशवराव खंदारे, संजय दिंडे, उपाध्यक्ष विनोद कवडे, सुभाषराव सुरेशे, कृषी विक्रेता संघटनेचे सुधीर पळसकर आणि कृषी विक्रेते इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। तक्रारीचा संदर्भ होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जी संदर्भीय या ठिकाणी जी बैठक घेतली त्या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती द्यावी। आजच्या या मीटिंगच्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्याचबरोबर आपल्याकडं निविष्ठा विक्रेते संघटना आणि सर्व निविष्ठ विक्रेते, याच्यामध्ये जे काही आपला खताबद्दलचे जे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला जे खतं आहेत ते आपल्याला रासायनिक खतं कमी करून जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये नॅनो युरिया असेल, नॅनो DAP असेल, याच्याकडं शेतकऱ्यांना वळणं गरजेचं आहे आणि ही पुढे आपली काळाची गरज आहे। त्या अनुषंगानं मी स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, माझे कृषी निविष्ठा विक्रेते असेल, त्यांना सर्वांना सूचना करू इच्छितो की त्यांनी हे जे नवीन तंत्रज्ञान आहे, नॅनो युरिया असेल, नॅनो DAP असेल, इथून पुढे येणारा युरिया गोल्ड असेल, याच्याकडं सर्व शेतकऱ्यांना जागृत करून याचा जास्तीत जास्त तालुक्यामध्ये वापर केला पाहिजे आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांनी वाढ केली पाहिजे। कृषी विक्रेता आणि शेतकरी यामध्ये संवाद साधावा आणि ज्याप्रमाणे आपण म्हटलं की जो युरिया आहे आणि लिक्विड आहे यामध्ये म्हणजे त्या खताची जास्तीत जास्त वापर करावा, या अनुषंगाने आपण काही कार्यशाळा किंवा शेतकऱ्यांबद्दल असं यानंतर काही कार्यशाळा वगैरे घेणार आहात का? निश्चितच तालुक्यामध्ये जे काही माझे ग्राउंड लेवलचे कृषी सहाय्यक आहेत, मंडळ कृषी अधिकारी, त्यांच्या आम्ही वारंवार आमच्या शेतकरी शेतीशाळा असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, याच्यामध्ये हे घेऊन सर्व आम्ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। शेतकऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की ज्या कृषी केंद्रावर ज्या आपण मागच्या प्रकरणामध्ये काही त्या ठिकाणी धाडी टाकलेल्या आहे, कारवाई केलेली आहे, त्या संदर्भीय माहिती अशी आहे की त्यांच्यावर जी काही कारवाई झालेली आहे त्या अनुषंगाने ती कारवाई पूर्ण झाली का, किंवा आपण जी पेट्रोलिंग करता त्याची तपासणी करता अशी कारवाई महिन्यातून किती वेळ होते याबद्दल थोडी माहिती। याच्यामध्ये जे काही शासनानं आम्हाला नियम दिलेले, अटी शर्ती आहे, त्याच्याप्रमाणे सर्व विक्री केंद्राची तपासणी होतेच, परंतु जसं तुम्ही विचारलं त्याच्याप्रमाणे जे काही एखाद्या कृषी केंद्रावरती काही कारवाई झालेली असेल याच्यामध्ये निश्चितच त्याचे प्रकरण आपल्या न्यायालयामध्ये दाखल होतील आणि न्यायालयावर त्याच्यावरती निर्णय होईल। निश्चितच आजची जी आपण शेतकरी आणि संघटना आणि जे कृषी विक्रेता आहे या संदर्भात या ठिकाणी मी प्रेमराव रामराव सरगर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष पुसद। शेतकऱ्याच्या युरियाचा जे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या खूप तक्रारी युरियासाठी माझ्याकडे आल्या, म्हणून मी ताबडतोब कृषी अधिकारी, कृषी केंद्र यांना बैठक घेऊन ताबडतोब यांची कानउघाडणी केली आणि युरियासाठी शेतकऱ्याची हेळसांड करू नका म्हणून सांगितलं, पण त्यांची मानसिकता शेतकऱ्याला लुटण्याची जास्त दिसली आणि युरियाबद्दल शेतकऱ्याला जास्त लुटायले, युरियासाठी लिंकिंग करणे, युरियाचे भाव वाढवून देणे, पुन्हा शासकीय अधिकारी पण त्याला मदत करायले।
हे असं उघड आलं. पण यानंतर जर शेतकऱ्याला जे पाहिजे ते मिळालं नाही तर मेन प्रश्न युरिया आणि औषधी ओरिजिनल खत, डुप्लिकेट खत नाही आलं पाहिजे दुकानला, डुप्लिकेट औषधी आली नाही पाहिजे. आणि याच्यानंतर जर काही आढळलं शेतकऱ्याची हेळसांड केलेलं तेव्हा कृषी अधिकारी असो की कृषी केंद्रधारक असो याला सोडण्यात येणार नाही. याची गाठ शेतकरी संघटनेसोबतच राहील. कृषीधारक जे दुकानदार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की युरिया खत शॉर्ट आहे, त्याऐवजी लिक्विड घ्या. तर तुम्ही जे संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लिक्विड घ्या. तर याबद्दल काय वाटते तुम्हाला? हे खत घेतलं पाहिजे युरिया दाणेदार? शेतकऱ्याचा लिक्विडवर भरोसा नाही. शेतकऱ्याला युरियाच पाहिजे आणि युरियाच्या भरोश्यावर दुकानदार जास्तीत जास्त शेतकऱ्याची मानसिकता पाहून लूट करायली युरियाच्या भरोश्यावर. यापुढे जर दुकानदारांनी अशीच हेळसांड केली तर तुमची शेतकरी संघटनेची काय मागणी आहे किंवा कसा पवित्रा आहे? यानंतर शेतकऱ्याची अशी हेळसांड केली, अधिकारी असो की कृषी केंद्रधारक असो, याची गाठ शेतकरी संघटनेसोबत. इतर काही कायदे आहेत, वेगवेगळ्या योजनेचे हे राहतात, याच्यामध्ये आम्हाला काम करावं लागते. तसंच कृषी निविष्ठा विक्रेते जे आहेत यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत, त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना काम करावं लागते. आता आपण जसे शेतकरी संघटनाचे आपण प्रतिनिधी आहात, याचा अर्थ तुमचा सुद्धा बायलॉस असते, जे रजिस्टर झालेला असते, त्याच्या अंतर्गत आपल्याला काम करावं लागतं. हे सर्वांना आपल्याला एका कायद्याच्या अंतर्गत आपण काम करत असतो. आपण काम करतो म्हणजे काय करतो नेमकं? आम्ही काम करतो म्हणजे काय करतो? आम्हाला आमच्या कामाचा जरी मोबदला मिळत असेल तरी शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आम्ही काम करतो. तुम्ही कृषी निविष्ठा विक्रेते आहे, तुम्ही जरी उद्योग धंदा करत असले तरी त्याच्यामधून तुम्हाला जरी पैशाचा सोर्स असेल, पण एक प्रकारे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची सेवाच करत आहे. संघटना ज्या अर्थी आहे, आम्हाला तरी पैसे मिळतात, तुम्हाला तर काहीच नाही, म्हणजे तुम्ही एकदम निस्वार्थीपणे काम करता. माहिती आहे त्याला नाही, हा विषय नाही बोलायचा आहे आपल्याला. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण हे जे सगळे जे काम करतो हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करतो. याच्यामध्ये एखादी गोष्ट समजा कृषी निविष्ठा विक्रेता आहे, हे जर एखाद्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याची निश्चितच त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. जर समजा युरिया 266 रुपयाच्या वर विक्री जर होत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करणार. तसंच तुम्ही ज्या पद्धतीनं बोलली वेगवेगळ्या निविष्ठा त्याचे भाव जास्त करून ऑनवर विकले, ह्या गोष्टी कृपया करू नका. शेतकरी पहिलेच विवंचनेत आहे, त्याच्यामुळं आणखी त्याला काय अडचणीत आपण टाकू नये. आणि असं जर कुठं प्रकार असला तर आपण त्याच्यावर निश्चित कारवाई करणार. कायद्याचं उल्लंघन कुठेही खपून घेतलं जाणार नाही. नंबर 1. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.